हे पहिले गृहस्थ आहेत जाधव. स्वतःहून कधीही केव्हाही कोणत्याच कामात पुढे यायचे नाही. हा, पण कुणी पुढाकार घेतला की त्याला तसे पाठिंबा देणार. थोडक्यात यांचा स्वभाव जरा मूडी आहे. आता सुद्धा ते कसल्या तरी विचारात आहेत. बहुधा कसला तरी पर्सनल प्रॉब्लेम असावा. हा, तसा एक प्रॉब्लेम यांना नेहमीचाच. अलीकडे त्यांचं पोट साफ होत नाही. तेव्हा त्यांच्याच एका डॉक्टर मित्रांनी त्यांना थट्टेनं सांगितलं, ओ जाधव, अलीकडे होत नाही मग पलीकडे बसा. आणि तसंही होत नसेल तर एक दिवसा आड बसा. आपल्या पोटाच्या समस्येवर कोणतं आयुर्वेदिक औषध लागू होईल याचाच ते सतत विचार करत असतात. हे कुरकुरे एक तुडतुडा कॅरेक्टर. नेहमीच यांची घाईमुळे उडालेली गडबड गोंधळ तोही रोजचाच. आता खिशात सुट्टे पैसे किती आणि बंदे किती असा घोळ कायम. पण तसे हे बिनधास्त. हा, अगदी वाघ. काय हो, अजून इथेच? पण बायकोचा आवाज ऐकला की यांची पॉवर खलास. बायको समोर ह्यांचं होतं मांजर. बायको म्हणजे यांना आगीचा बंब, मोठ्या आवाजाचा लाऊडस्पीकरच वाटतो. बायकोची ऑर्डर म्हणजे ऑर्डर. आता सुद्धा ते बाजारात चाललेत दूध आणायला. हे मात्र लक्षवेधी पात्र आहे मंडळी. हे तात्या. नाकासमोर कमी, पण इकडच्या खिडकीत कोण, तिकडच्या खिडकीत कोण असं बघत चालणं त्यांना खूप आवडतं. खिडकीत बघणं हा त्यांचा छंदच आहे. आता कुठली खिडकी केव्हा बंद होईल आणि कुठली केव्हा उघडेल याचं संपूर्ण टाइम टेबल त्यांच्याजवळ असतं. अजूनही ते स्वतःला तरुण समजतात. अगदी वय वर्षे 55 झालं तरी. हाय 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 हाय, या म्हाताऱ्याची तरुणी चाल आणि स्टाईल तर बघा. हा तात्यांचा मुलगा सचिन. तात्यांनी लव्ह मॅरेज केलं आणि आता पोरगाही वडिलांसारखंच लव्ह करून मॅरेज करायच्या खटपटीत आहे. तसा तात्यांचाही त्याला पाठिंबा आहे बरं का. चाळीतले सर्वजण याला ऋतिक रोशन समजतात. आता तुम्ही म्हणाल, हा जर ऋतिक आहे तर याची आमिषा कुठे आहे? पाहिलं, नाव घेताच आमिषा हजर. अर्थात पात्र्यांची मुलगी कविता. जरा यांच्या एकमेकांच्या प्रेम प्रतिक्रिया तर ऐका ना. तर असं ह्यांचं प्रेम म्हणजे अगदी 63चा आकडा. पण तात्या आणि पात्रे 36चा आकडा. हे म्हात्रे, हे पात्र म्हणजे राणीचा बागच. कधी शांत स्वभावाचं कासव, तर कधी दुरदुरणारा ससा, तर कधी तुडतुडणारा उंदीर. समोरच्या माणसाला नाही 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 असं म्हणून जुळवून घेणारे. पण तसा चेहरा मठ्ठ नेहमीचाच. पण गोंधळ घालायला सुरुवात केली की मग कुणाला ऐकायचं नाही. अगदी जिनात पळणाऱ्या त्या घुशीला सुद्धा पहा 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 कसे झोंबाझोंबी करतायत ते. या मिसेस कुरकुरे. आपला नवरा प्रत्येक कामात काहीतरी गोंधळ घालणार याची त्यांना गॅरंटीच. आता कुरकुरे बाजारातून येणार म्हणून पहा कशा त्यांच्या स्वागताला उभ्या आहेत त्या. मंडळी, चाळीतला आणखीन एक उपप्रमुख पात्र म्हणजे जोशी. चाळीतल्या सगळ्या मंडळींना जोशींचं पटतं. पण जोशींना चाळकऱ्यांचं अजिबात पटत नाही. चाळीतली नेहमीची भांडणं वादविवाद ऐकून बिचारे कंटाळून गेलेत. अगदी चाळीतलं असं कोणतंही भांडण नाही जे जोशींच्या कानावरून गेलेलं नाही. ही चाळ कशी आणि केव्हा एकत्र येईल याचाच ते सतत विचार करत असतात. सर्व चाळकरी एकत्र यावेत, गुण्या गोविंदाने नांदावेत असं त्यांचं स्वप्न आहे. सावधान, चाळीतली आणखीन एक जोडगोळी म्हणजे नाना आणि पात्रे, अर्थात या चाळीचे विलन. चाळीच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीत कसा खो घालायचा याचाच ते विचार करत असतात. आता सुद्धा दोघांनी कसला तरी प्लॅन केलाय. कोणता प्लॅन ते आता कळेलच. अशा या चाळीत खट्याळ मुलं सुद्धा आहेत बरं का. पण सध्या सगळे बाळगोपाळ क्रिकेट खेळण्यात मग्न आहेत. चला तर या खट्याळ चाळकऱ्यांना प्रत्यक्षातच भेटूया.
पात्रे, ओ पात्रे, ओ नाना, ओ पात्रे बाहेर या. किती वेळ झाला नाही. हो आम्हालाही थोडा थोडा चान्स द्या ना. आमची काय काळजी आहे की नाही तुम्हाला? हो तात्या, मला काळजी आहे हो, पण माझ्या पोटाला कोणाचीच काळजी नाही. त्याचं काय? ओ नाना पात्रे, किती वेळ आतमध्ये बसून करताय तरी काय? हो जोशी, आज काय चाललंय त्याची कॉमेंट्री करू का? ओ पात्रे पात्रे, इतका खोटाडेपणा बरा नव्हे. हो की नाही जोशी? बघा बघा, जाधव सुद्धा आलेत. ओ आमचा नाहीतर त्या जाधवाचा तरी विचार करा. तात्या, जाधवांचा कसला विचार करा? त्यांना होतच नाही, आपल्याला होतंय. आपल्याबद्दल बोला. मला होत नाही म्हणजे मी प्रयत्न सुद्धा करू नये का? तसं नाही हो जाधव. तसं नाही म्हणजे काय? तुम्हाला सांगतो, या नाना आणि पात्रेंचा हा रोजचा कार्यक्रम झालेला आहे. तेव्हा त्यांच्यावर काहीतरी तोडगा काढायला हवा. बरोबर. जाधव, तुम्ही एकदम मुद्द्याचं बोलताय. काय करतो, आजच संध्याकाळी चाळकऱ्यांची मीटिंग घेतो आणि या नाना आणि पात्रेचा खोटारडेपणा ना सगळ्यासमोर मांडतो. मांडताय ना? मग आता काय तो मांडा. तुम्हाला सांगतो हो खरेपणा सहन करणारे आहेत ना, म्हणून पात्रे म्हणून खोटेपणा करणारे. अगदी बरोबर. तुम्ही पण अगदी बरोबर बोलताय मात्रे. काय ते आता मला काय माहित. ओ घुसताय कुठे? लाईन लावा, ती नंतर लावू. आधी जाऊन येऊ. नाकात दोन पाय तुमच्या. ओ तात्या हे लहान मुलासारखं बोलणं शोभतंय का हो तुम्हाला? कुरकुरे टाइमपास नको, आधी लाईन द्या. जाधव, एवढ्या मोठमोठ्याने बोलू नका. कुणाची भीती आहे ना? तुमच्याच पोटाची तुम्हाला भीती आहे. जेवढ्या मोठमोठ्याने बोलाल तेवढं तुमच्या पोटावर येईल. काय ते? प्रेशर. आणि एकदा का प्रेशर आला की मग तुमची वाजलीच म्हणून समजा. वाजव रे, शिट्टी. कुरकुरे वातावरण निर्मिती करू नका. त्रास होतोय ना. मग जरा थंड घ्या. तुम्ही अगोदर लाईनीत या. हो कुरकुरे, तुमचा याचा प्रॉब्लेम आहे ना? ओ माझा ह्याचा नाही हो, माझा ह्याचा प्रॉब्लेम आहे. ओ याला काय अर्थ आहे? तुमचा ह्याचा प्रॉब्लेम आहे ना? मग डबा कुठे आहे? तो नंतर आणू, आधी जाऊन येऊ. अरे यार, काय अर्थ आहे? एक मिनिट. सकाळ सकाळी तुम्ही त्या काय मीटिंगला जमलाय? ती कदाची वेटिंग लागली. त्या नाना आणि पात्रेंना उठवायचं बघा. तात्या, तसलं काय नाही. लावला लगेच नाकाला हात. जास्त ताण देऊ नका. बोला. ते बीएमसी वाले आले होते ना, बीएमसी वाले. कुठचे बीएमसी वाले? आता काय दोन असतात का? असतात ना, काम करणारे आणि नुसतेच बसणारे. असं काय करताय? ते चाळ रिपेअरिंग करणारे. तर मंडळी, काल संध्याकाळी चाळ रिपेअरिंग करणारे आले होते आपल्या चाळीत. म्हणत होते आपली चाळ सुंदर आणि व्यवस्थित आहे. रिपेअर करायची गरज नाही. फक्त तेवढा तो संडासाकडचा भाग कधी आणि केव्हा पडेल ते मात्र काही सांगता येत नाही. घाबरले. हे तुम्ही चांगलं नाही केलं जोशी. आणि तुम्ही काय चांगलं केलं? ओ किती उशीर. हा हो, आता बरं आहे. आतमध्ये बसून काय फंडाची हिशोब करत होता? आता मला होत नाही, ठीक आहे, माझा विचार नाही केला. हो, पण ज्यांना होत आहे त्यांचा तरी विचार करा. किती त्रास होतोय त्यांना. हो तुम्हाला भारी पडेल. तसे पण तुम्ही भारीच आहात. चला. तात्या पात्रे, एक मिनिट ऐका तरी. तात्या पात्रे, हे सगळं तुमचं कारस्थान आहे जोशी. तुम्ही सगळे मिळून आमच्याशी असं वागतात? पात्रे हे ऐका. तुम्हाला महागात पडेल. पात्रे ऐका तरी. गप्पा बसा. दिवसातून जेमतेम एक कळते, ती पण घालवतात. कुरकुरे, बोला जाधव, मी काय म्हणतो? बोला.
तुम्ही आत आहात हो मी बाहेरच आहे हो तुम्हाला होतंय बरोबर मला होत नाहीये हो का पण कुरकुरे हा तुमच्याकडे पाणी कुठे आहे येताना तात्यांचं चिंपड घेऊन आलोय ना आ? काय? अरे कुरकुऱ्या तात्या पडलात की काय गबे गप कुरकुऱ्या तात्या 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 मला वाचवा तात्या गप बसाव जाधव तात्या माझी अवस्था तरी बघा हैं? मेरा नंबर कब आएगा अगं, आई गं. कोण आहे काढा अरे कोण आहे काढा काढा कोण आहे कोण आहे हट, हट, कोण आहे काढा ए कुरकुऱ्या बाहेर आहे ए कुरकुऱ्या बाहेर आहे ह्या कुरकुऱ्याला मी सोडणार नाही बाहेर आहे हो त्या कुरकुऱ्याला बोलवा हो मग मी कोण कुरकुरे मग माझ्या नावानं गाताय का मी गातोय मला वेड्याचे झडके आले अरे धावा अरे नाना वेडे झाले काय अरे 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 तुझ्या कार्ट्याला वेड्याचे झडके आले त्याने मारलेला चेंडू माझ्या घरात आला आणि माझा आरसा फुटला आरसा फुटला तरी तात्या सांगतच होते नानांचा आरसा तोडकलाय म्हणून आणि तोडकलेला आरसा घरात ठेवला ना ते घरातला मोठा माणूस हे बघ कुरकुरा आरसा तडपलेला असू दे नाहीतर फुटलेला असू दे तुझ्या कार्ट्याचा बॉल लागण्या अगोदर माझा चेहरा पूर्ण दिसत होता दिसत होता तुझा आरसा फुटू दे नाहीतर काय पण होती दे आला दाखवताय भीती आणि नाही भरून दिला तर काय कराल हे बघ मागात पडेल तुला मला महागात पडायला तुमचा तो आरसा विकत घेईन तेव्हा ना हे बघ कुरकुऱ्या निमूटपणे हासा भरू दे नाही तर हा देतो देतो बघितलं ना बायको घरी नसली ना सगळे असाच फायदा घेतात घ्या घ्या तुम्ही घ्या देतो बायकोची भीती मला दाखवतो समजतो काय स्वतःला काय झालं नाना आरसा फुटलाय म्हणून काय लहान मुलासारखं भांडायचं तुमचं नुकसान झालं असतं कळलं असतं तुम्हाला हो आजोबांच्या काळातला जुना आरसा होता तो काय सांगताय हो त्यात 10 माणसं दिसत होती बाप रे पण आता काय स्कूटरला लावताना तेवढ्या आकाराचे लहान लहान आरसे झाले त्याचे मग वाटून टाका ओ पुरे झाला शहाणपणा हे बघ मात्र्या तुझे दाद आहेत नाही तर घशात घालून टाकी माझे दात घशात घालणार माझे दात घशात घालणार नाना तुमची ती वचा वचा करणारी जीभ आहे ना कापून तुमच्या खिशात घालीन माझ्या अंगाला हात तर लावून दाखव नाना आंघोळ नाही केली ना हट, हट. आधी आंघोळ करून या तुमच्यासारखे किती आले आणि किती गेले हो ते बघा कुरकुरे आले हट आंघोळ नाही केली म्हणतो हट 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 कुरकुऱ्या आता हे सूप आणि झाडू कशाला आणलंस तुम्हीच सांगितलं ना आरसा भरून द्या म्हणून चला चला दाखवा लवकर कुठे फुटला आरसा लगेच भरून देतो अरे तसं नाही म्हणत मी माझ्या फुटक्या आयशाचे पैसे द्या पैसे पैसे द्या पैसे मी का देऊ पैसे ज्याने बॉल टाकला ना त्याच्याशी जाऊन माग पैसे मग बॉल टाकण्याचा आणि हासा फुटण्याचा काय संबंध आहे संबंध आहे त्या मुलाने जर बॉल टाकला नसता तर माझ्या मुलाने तो मारला नसता आणि माझ्या मुलाने तो मारला नसता तर तुमचा आरसा फुटला नसता आणि तुमचा आरसा फुटला नसता तर तुम्ही माझ्याशी असे भांडायला आला नसता ना आणि तुम्ही भांडायला आला नसता तर मी असा झाडू आणि सूप घेऊन आलो असतं का हा काय समजलं काय काय डोक्या आहे की ख क थांबा समजावतो ये रे वासू बेटा इकडे ये घाबरतं काय मी आहे ना सांग काकांना कोणी टाकलेला चेंडू त्या मात्रेच्या संजूने बघितलं काय हरामी आहे त्यासारखा तुमचा आरसा फोडतो म्हणजे काय आणि तोही इतिहास काढीन हो त्या 10 माणसं दिसत होती त्याला सांगा मला नको त्या म्हात्र्यात चांगला रिंगा दाखवतो हे बघा त्या म्हात्रेला इंगा दाखवा नाहीतर त्याच्याशी पिंगा खेळा पण काय जे दाखवायचं ते त्याला दाखवा आम्हाला नको ए म्हात्र्या बाहेर ये
बघ बेटा लागले धंद्याला. मात्र मात्र बाहेर ना हे. काय झालं कुरकुरे? आरामी बोलताय, काय? दम देताय. काय? चल बेटा. बोलवा तुमच्या कार्ट्याला. मात्र भाऊ, तुमच्या मुलाने मारलेला बॉल आमच्या घरात आला आणि आमचा हारसा फुटला. बोलवा त्याला आणि माझ्या समोर. मी म्हणतो बोलवायची काय गरज आहे? काय गरज आहे? त्या कुरकुरेच्या मुलाने फोडलेल्या आरशाची आग तुम्ही माझ्या मुलावर घेताय? मात्र भाऊ, मी हार घेत नाही. तुमच्या मुलाने त्या कुरकुरीच्या मुलाला बॉल टाकला नसता तर माझा हारसा फुटला असता का? मात्र भाऊ, माझा हारसा फुटला का? फुटला असता का? मात्र भाऊ, असं नाना म्हणतात. बॉलची दिशा बॅट ठरवते आणि ती बॅट कुरकुरेच्या पोराच्या हातात होती. म्हणजे नाना, ज्यांनी तुमचं नुकसान केलं ना त्यांच्याशी जाऊन भांडा, नाहीतर हा, मग त्या कुरकुऱ्याने मला शेंडी लावली तर कापू. कापतो. सफरचंद. तू इकडे कशाला? आता त्या कुरकुऱ्याने आणि त्या म्हात्र्याने मिळून तुला शेंडी लावली. बोलवा त्या कुरकुऱ्याला. हे कुरकुऱ्या बाहेर ये. हे कुरकुऱ्या, आता का चोरासारखा लपला? बाहेर ये. आता मी कामात आहे. हे चोरासारखा का लपला? बाहेर ये. चोरासारखं लपलं नाही, चपात्या लाटतय लाटायला. हा कुरकुऱ्या, तुझी लावाडी खपून घेणार नाही. तुला मी सोडणार नाही. समजलं. म्हणजे तुम्हाला भांडायचं आहे तर आपण भांडू, पण माझी बायको आल्यावर. बायकोची भीती मला दाखव. बायकोची भीती मला दाखव. काय झालं नाना? का म्हणताय? मग तुम्हाला नुसत्या चौकशा कशाला हवं तो? कमाल करताय नाना. आपण एकाच चाळीत राहतो आणि या काही चौकशा झाल्या. जे काही झालं असेल ते सलोख्याने मिटवून घ्या. म्हणजे सलोख्याने मिटवा आणि ह्यांच्या नुकसानाचं काय? नाना, काय झालं नुकसान? त्या कुरकुऱ्याच्या मुलाने ह्यांचा हारसा फोडला, तोही इतिहास काढीन आणि भरून देत नाही म्हणतो. नाना, मी तुम्हाला किती वेळा समजावलं, जेव्हा मुले खेळत असतात तेव्हा घराची खिडक्यादारे बंद करा. खिडक्यादारे जर बंद केली असती तर झालं असतं का नुकसान? पात्रे, ऐकलत ना? म्हणजे हे कुरकुऱ्यांची वकिली करता येतात. नाना, का उगाच गैरसमज करून घेताय? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, जी मुलं खेळतात ती भांडतात, पुन्हा एकत्र होतात आणि वाईट होतो आपण. वाईट होतो आपण नाही तुम्ही. का उगाच आग लावताय पात्रे? नाना, यांच्या तोंडी लागून काहीच फायदा नाही. चला. ओ, पत्ते तिकडे आहेत. हो. मग आज आपण बुद्धिबळ खेळू. हा, मग त्यात किती पत्ते असतात? पत्ते नसतात, तुमच्यासारखे जोकर असतात. जोकर. चला. ओ पात्रे, सांभाळ गो. हा काय म्हणताय भाऊजी? बरं आहे वेणी. बरे आहात ना? बरं. तात्या, चाळीकडे लक्ष द्या. लक्षात देतोय. हो, आपल्या चाळीकडे लक्ष द्या. काय हो, काय लक्ष द्या? तात्या, चाळकऱ्यांची भांडणे अशी दिवसेंदिवस वाढत राहिली तर आपल्यातील एकोपा राहणार आहे का टिकून? तुमच्या दादी एकोपा शेजार धर्म राहिलाय का? ते नाना आणि हे कुरकुरे असेच भांडत राहणार. चाळ काय सुधारणार नाही हो तुमची. गेले का गेले? हे बघा बघा, आले गेले गेले करत. ते गेले, पुन्हा बोलावतो. भांडतात. असं भांडलं विचारा सगळ्यांना. हो. तात्या, तुम्हाला सांगतो, या माणसाला जिथे जिथे हे दाखते तिथे हा माणूस दाखवणार नाही. म्हणजे बघा, त्या कोण बनेगा करोडपती कार्यक्रमात लोकांचे फोन लागत नव्हते, या माणसाचा लागला. हा माणूस करोडपती व्हायला गेला. साधे 10,000 रुपये सुद्धा जिंकता आले नाही. त्याचं असं झालं मंडळी. अमिताभने जेव्हा मला प्रश्न विचारला ना तेव्हा आम्ही गांगरूनच गेलो. गांगरूनच गेलात? मला सांगा कुरकुरे, अमितने तुम्हाला काय प्रश्न विचारला होता हो? अमित बच्चन काय विचारलेलं होच्याशी? आता मी काय अमिताभ आहे? हा, सगळ्यात ज्वालाग्राही पदार्थ कोणता? त्याचं उत्तर सोपं होतं, फॉस्फरस. काय? कदाचित काय, त्याचं उत्तर फॉस्फरसच होतं. पण अमिताभने जरा मला पटकन प्रश्न विचारला तेव्हा झटकन माझी नजर अशी गेली आणि मी पटकन बोललो बायको. आता बायको बोललो, ह्याच्यात माझं काय चुकलं का? हा बोला. बायको. बायकोच बोललो. अशीच अमिताभने थाप मारलेली पाठीवर
जेव्हा मी बायको बोललो तेव्हा. झालं तुमचं लक्षण ते. तुमचा तो कौन बनेगा करोडपती अख्ख्या चाळीने बघितला. वहिनी मी पण बघितला. बघितला हो. हो ना आमचा टीव्ही बंदच आहे. फोडून टाके. ए, जशी तुम्ही बघितला ना हो? हा? आमच्या टीव्हीला चित्रच दिसत नाही. ए, आमचा घेऊन जा. हा बस झालं पुरे. केवढी अक्कल पाजाळताय आणि पुन्हा पुन्हा तेच तेच कशाला उघडताय. चला आता आणि काय हो मी बाजारातून यायच्या अगोदर तुम्हाला चपात्या लाटून ठेवायला सांगितल्या होत्या. लाटल्या लाटतच होतो. मग? इतक्यात ते नाना आले ना भांडायला. असं भांडलोय माहित आहे. विचार सगळ्यांना. पुरे पुरे ए पुऱ्या नाही हा. बघा आता बोलते चपात्या, आता लगेच बोलते पुऱ्या. काय याला अर्थ आहे काय? तशा थोड्या चपात्या लाटून ठेवल्या आहेत, हा? हा म्हणे त्याच्या थोड्याच्या चपात्या लाटून ठेवल्या. नुसतं पोळपाटावर लाटणं फिरवीत बसले होते. काय? काय चपात्या लाटायच्या अगोदर पीठ मळायला नको. होतं. ते कधी मळणार. म्हटलं आधी लाटून घेऊ ते नंतर मळू. कप्पाळ तुमचं. आता माझ्या कपाळाला काय आलं? शी कप्पाळ माझं. तुझ्या कपाळाला काय आलं? हा? ए याचं कपाळ त्याचं कपाळ. ए, कपाळ मोक्ष केलं या बाईने. काय म्हणालात. चल कपाळ लाटू. काय चपात्या लाटू. चला. काय घाबरते ना मला? हो भांडी घासा. तात्या प्रमोशन म्हणे प्रमोशन. भांडी घासायचं. तात्या चाळीकडे वेळीच लक्ष दिला तर नाही का चालणार. ओ काय लक्ष द्या हो काय लक्ष द्या. तुम्हीच काय तो लक्ष द्या. मी जरा घरी लक्ष देतो. चला जाधव जाधव एक मिनिट. तुम्ही कुठे चाललाय. तात्यांचं वय झालं म्हणून ते माघार घेतात. आता तुम्हाला आणि मला मिळूनच ही चाळ सुधारायला पाहिजे. तुम्ही अगदी बरोबर बोललात जोशी. ही चाळ सुधारलीच पाहिजे. शाबास जाधव. आपली चाळ सुधारलीच पाहिजे. दॅट्स द स्पिरिट जाधव. पण त्याचं काय आहे ना जोशी. हं, आता तात्या आत गेले. हं. मी पण जातो. जाधव जाधव एक मिनिट. हा. हो आता तुम्ही आणि मी प्रयत्न नाही केले तर ही चाळ कशी म्हणून सुधारणार. नाही त्याचं काय आहे ना जादू. मी तुम्हाला मदत केली असती हो, पण एका अटीवर. काय तेवढा ह्या पोटाच्या समस्येवर एखादा आयुर्वेदिक उपचार सांगितला असतात तर. जाधव तुमच्या पोटाची ती अजून गेलीच नाही. नाही हो अजून बहुतेक जून झाली असणार. आ? म्हणजे जून पासून चालू हो झालं. हो हो हा. जून पासून चालू. तर जाधव हा. तुमच्या पोटाच्या त्रासासाठी माझ्याजवळ एक उत्तम उपाय आहे. सांगा सांगा. तुम्ही ना वहिनीला बिर्याणी करायला सांगा. बिर्याणी. का तुम्ही आमच्याकडे जेवायला येताय जेवायला. जाधव हो मी कसा येईन जेवायला. माझं श्रावण आहे ना. तुम्ही श्रावण पाळला. हो अगदी लहानपणापासून. तेवढा झालाय. जाधव तुम्हाला श्रावण महत्वाचा आहे की पोट. श्रावण नाही नाही नाही, पोट पोट. हा तर एक काम करा. हा. वहिनीला सांगा 1 किलो तांदूळ, अर्धा किलो मटण, हा बिर्याणीला लागणारे सगळे मसाले घालून बिर्याणी तयार करा. केली. हा आता वहिनीला सांगा 1 वाटी गोड तेल ओत. गोड ते हा त्यानंतर अर्धी वाटी दही ओत. दही. अर्धी वाटी चिंचेचा रस ओत. चिंचेचा? हा आणि अर्धी वाटी काल्याचा रस. काल्याचा. आता हे सगळं ढवळण्यासाठी 1 बाटली. क्वार्टर ती लागणारच. जाधव आता बिर्याणी खाऊन चौकात लोळायचं आहे. नाही बाटली बाटली. एरंडेल. अगं ऐक. हा आता ढवळायचं. नाही नाही नाही. नाही नाही अगदी तळापासून ढवळायचं. म्हणजे कसं 2 चमचे पोटात गेले की तिकडे जाऊन बसायची गरज नाही. कसं उभ्या उभ्याच होत. अरे बापरे मी जरा जाऊन येतो जोशी. मला जमत नाही. अरे वा 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 वा. थँक्यू 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 थँक्यू. हो असू दे त्यांची एमर्जन्सी आहे. चला तुम्ही नंतर जा. काय झालं नाही काकू तुम्ही अगदी वेळेवर आला. तर काय म्हणतो काकू तुम्ही मला एक सांगा. आता हे जर चाळवाले मला मदत नाही करणार तर ही मी चाळ कशी सुधारणार. अहो जोशी तुम्ही माझं ऐका. तुम्हाला ही चाळ सुधारायची असेल तर पहिल्यांदा त्या नानांना आणि कुरकुऱ्यांना चांगलीच समज द्या. दिवसभर त्यांचाच गोंधळ असतो चाळीत. काय हो आम्हाला समज द्यायला आम्ही काय डोळ्यानं दूध पितो. वहिनी काकू काय म्हणतात ते ऐकून तरी घ्या. काय ऐकून घ्या काय ऐकून घ्या. अहो तुम्हाला माहित नाही त्यांचा स्वभाव. दुसऱ्यांच्या नावाने शंका करायची सवयच आहे त्यांना. पाहिलं खरं बोललं की कसं जोमतंय माणसाला. तू बोलतेस ते खरं आणि मी काय खोटं बोलते.
हे बघ तू माझ्या उगाच तोंडाला लागू नकोस. मी जर भडकले ना तर माझ्या इतकी वाईट कोणी नाही. काय बोल भडकले अगे जाग तुझ्या तोंडाला लागायला वेळ आहे कुणाला? हे बघ ए, उगाच माझ्या म्हणतात तोंडाला ना लागू नकोस. स्वतःच ठेवावं झाकून आणि दुसऱ्यांचं बघावं वाकून, त्यातलीच आहेस तू. हे बघ मी तुला पहिल्यांदाच काय सांगते. सांगितलं? काय सांगतेस? सांग पुन्हा. माझ्या तोंडाला लागू नको. तुझ्या तोंडाला लागायला वेळ आहे कुणाला? मी जर भडकले ना, कशाला भांडतोय? काय झालं? काय झालं ते विचारा यांच्या बायकोला. कुरकुरे वहिनींना समज द्या. हो. वहिनींना शक्य आहे का ते? वहिनी तुम्ही तरी ओ तात्या, मला समज द्यायच्या अगोदर ना तुमच्या बायकोलाच समज द्या. उकरून उकरून तीच काढत असते भांड. हो ग उकरून मी काढते ते भांडण आणि तू करते ते काय भजन. भजन कीर्तन नमन, आता तू काय म्हणशील ते. तुला मी तू सांग माझ्या तोंडाला लागू नको. गोंधळ तुमच्यामुळेच चाललाय हा गोंधळ. तुमच्यामुळेच ना लोक आता आम्हाला सुद्धा बोलायला लागलेत. आज जा म्हटलं ना. धाकड काढतात. आणि तुम्ही काय तमाशा बघताय? नाही भोजन. घरात जा. आणि काय ग आता तुला मी सांगते माझ्या तोंडाला लागू नको. चायला मला काय किंमत आहे की नाही? ए तू आज चल मी भडकला तर आई शपथ तू आज चल. तुम्ही पण त्यातलेच याच बसते तुम्हाला. इकडे कपडे धुवा चला. तात्या मी नाही मदत करणार. सर्फ एक्सेल आहे ना. हो सांगा हो जोशी. कमाल वाटते तात्या. चाळीतील प्रत्येक भांडण तुम्ही हसण्यावर घेता. जेव्हा चाळ पेटेल ना तेव्हा गप्पा बसाल. चला. कुरकुरे तुम्ही इथंच थांबा. मी भांडण सोडवून आलो. गुरफटाल म्हणून तर जातोय. अहो त्यांच्या भांडणात तुम्ही कशाला पडताय? हो असं काय करता? ते बायका आहेत आपल्या. म्हणूनच सांगतोय त्या बायका आहेत. आज भांडतील उद्या एक होतील, परवा काय आपल्यालाच धोपटतील. तुमचे अनुभव सांगताय. हे बघा ते एकमेकांच्या झोंग्या उपटू द्या, नाहीतर काय वाटेल ते करू द्या. चला आपण भजी खाऊ. चला. ओ भजी कसली खाताय? भांडण पेटलं म्हणजे ते नंतर विजू, आधी भजी खाऊ. ओ अहो हे बघा जोपर्यंत जोशी चाळीत आहेत ना आम्हाला कसलीच भीती नाही. चला चला. काय काका अजून झोपलं नाही? नाही झोपलो होतो पण बाहेर येऊन वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला यायला लागले. म्हटलं सकाळ झाली की काय? सकाळ वगैरे काही नाही हो. आणि ते पक्षी नव्हते, मीच होतो. कोंबडा कोंबडा नाही म्हणजे टाइमपास चालू होता. टाइमपास जा झोपायला जा हा. केवढी रात्र झाली आहे. हो तर झोपायला पाहिजेच. केवढी का काही विशेष? काही नाही, काही नाही. सहज, सहज. हा ठीक आहे ठीक आहे. आईला गेलं वाटतं. हो. Good night, काका. गुड नाईट बेटा. हो, काका, good night. अरे गुड नाईट रे माझ्या सोन्या. अरे बोंबलला. ए कविता गुड नाईट बेटा. हा
हो लवकर हा आहा मी पण करतो. अरे बापरे अगं कविते बाहेर ये ना लवकर किती वेळ काय रे काय रे काय अरे हळू अण्णा जागे होतील. अगं चल कोपच्या काय अगं त्या जिन्यावर बसू हा अगं आज आपलं भेटायचं ठरलं होतं ना अरे हो पण अण्णा जागे होते मी तरी कशी येणार आणि खरं सांगू मला आता कंटाळा आलाय. कंटाळा नाहीतर काय बाकीचे प्रियकर बघ ते कुठे आहेत आपल्या प्रियसीला चौपाटीला नेतात भेलपुरी खातात पाणीपुरी सुद्धा खातात. अगं अगं जागे होती एकही भैया माझ्या ओळखीचे नाही. मी आहे ना तू काय भैया आहेस? ए नाही नाही हेच अगं हेच मला तुझं आवडत नाही. अगं माझं ऐकून तरी घे काय ऐकून घे एक तर रात्रीचा भेटायला बोलवतोस ते चाळीत नेमकं कोणी आलं म्हणजे अगं नाही कोणी येणार आणि आलं तर काय झालं अख्ख्या चाईला माहिती आहे हो म्हणे अख्ख्या चाईला माहितीये अण्णांना कुठे माहितीये तुझ्या अण्णांना ना देऊनच टाकतो काय सांगूनच टाकतो कधी आपण दोघे पळून गेल्यावर अय्या काय अगं अगं हळू ओरडतेस कशाला अरे अरे काय नाही अरे घुस होती घुस हट हट घुस घुस तू आधी हात घुस घुस काय बोका बोका तात्या कुठे आहे बोका बोका विचारतोय कुठे आहे बोका हट काय बोक्या हट 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 जाधव बोका गेला गुड नाईट जाधव गुड नाईट कोंबडे ए कोंबड्या म्हणाले आणि तुम्ही काय करताय चला झोपायला ओ तिकडे कुठे जाताय कोपऱ्यात राहतो ना चला कार्ट्या तुझ्या बापानं पोरीच्या मागे तरुण पण गाजवलं तू मेलास त्या घुशीच्या मागे लागलायस हो पण अरे हट हो पण अरे हट ओ काय तात्या काय चाललंय अरे काही नाही रे काय तात्या काहीतरी चाललंय 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 अरे बाळा खिडकी 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 का काकू अरे खिडकीतली काकू हा. कार्ट्यानू असं काय करताय ते बघ त्या मोऱ्या वहिनीची खिडकी पडायला आलीये मग तुम्ही काय त्यांची कॅच घेताय अरे तसं नाही रे ते खिडकीत आल्या ना की त्यांना सांगेन म्हणतोय तात्या मोरे काका रोज भेटतात ना तुम्हाला हो मग तुम्ही त्यांना का नाही सांगत शे एक नंबरचा काम चोर वेंद्रा माणूस त्याच्याने ते काम व्हायचं नाही त्यापेक्षा मोरे वहिनीनं सांगितलं ना की ते जातीनं लक्ष घालतील चालले लगेच दुसऱ्यांच्या खिडक्या तुटलेल्या दिसतायत रे पण घरातला गॅस संपला त्याचं काय नाही वाटत या माणसाना आणि ऑर्डर दे म्हटलं तर तेही नाही जमायचं अरे नाही जमायचं तर नाही जमायचं नाही जमायचं ना अरे नाही जमायचं थांबा काकूनाच सांगतो काकू ओ काकू काकू ओ काकू कार्ट्यानू इकडे या रे माझी नजर दुसऱ्यांच्या घरावर आणि तुमची माझ्या आणि माझ्या घरातला गॅस संपलाय म्हणून का मला गॅसवर घेताय का सांग जा काकू ना मी घाबरत नाही बघा हा सांगतो अरे सांग ना काकू ओ काकू तात्या बघा मोरे काकूंच्या खिडकीकडे बघतायत खिडकीकडे बघताय अरे मी सांगतो ना मी घाबरतो का माझ्या बायकोला ए काकू तात्या काय काकू तुमची मग बायको कुणाची हा तात्या काय चाललंय
अगं चल. कुठे? अगं अगं असं काय करतेस? आपल्याला गॅदरिंगला जायचंय. गॅदरिंगला. गॅदरिंगला? कोणत्या? अगं आपल्या चाळीतल्या मुलांच्या गॅदरिंगला जायचंय. अय्या, अचानक? अचानक अचानक आता तुझ्या लक्षात नाही राहत ग. तू म्हातारी झालीस. मी म्हातारी आणि तुम्ही? मोऱ्या वहिनींना विचारा. काय? ए मोऱ्या वहिनींना काय विचारा? मला सांगायच काय आहे? मला नाही ठाऊक. अगं आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. अय्या, आपल्या लग्नाचा वाढदिवस? मी तुझं लग्न कुठे केलंय? हे बघ तुझ्यासाठी साडी आणलीये. अय्या, साडी? ते काय आहे ना, गाडी आणायला झेपली नाही म्हणून साडी आणलीये. किरमिशी कलरची आहे. किरमिशी. कोणत्या? किरमिशी. किरमिशी इंग्लिश कलर आहे. अहो, किरमिशी नाही, क्रीमिश. क्रीमिश. हा तेच म्हणायचं होतं. या, बदलून आणा. काय बदलून आणा? लग्न अगोदर आणलेला प्रत्येक कलर तुला आवडायचा. आता हा नको, तो नको. आता बघतो बघतो आणि काय? तुलाच बदलतो. म्हणे मलाच बदलतो. लग्न अगोदर तुम्ही तुमचंच खरं करत आलात. आता जाते मी माहेरी आणि करते माझंच खरं. ठीक आहे, मग ही साडी नेसून जा. अगं असं काय करतेस? तू येतेस गॅदरिंगला? मी नाही, जा तुम्हीच. नाहीतर त्या मोऱ्या वहिनींकडे जाईन. काय? आणि त्या मोरे काकांना घेऊन जाईन. जा तुम्हीच, मी चालले माहेरी. बायको जाते माहेरी, आपली आहे ना पितांबरी. नमस्कार मंडळी, नमस्कार. जे जे म्हणून ज्या ज्या वेळी घडायचं असतं ते त्या त्यावेळी घडतं असं थोडंच आहे. आणि ते त्या त्यावेळी नाही घडलं, हीच खरी मजा आहे. सगळी माणसं जसं वागायला हवी तशी वागली असती. कोणीही खोटं बोललं नसतं, कोणीही थापा मारल्या नसत्या, सगळी वेळेवर आली असती, तर जगणं मात्र कठीण झालं असतं. अहो, माणसं चुकतात तर मग खरं मजा आहे. आणि हे बघा, आमचा जो आजचा कार्यक्रम आहे ना, असाच मजेचा, हसून घ्यायचा. कोणीही जीवनाचा सखोल अगर व्यापक अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू नये. समजा त्यातून कुणीही तो अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याला किंवा त्याला तो सापडणार नाही, याची मला खात्री आहे. ही थट्टा आहे बरं का, कुणी रागवू नये. यापुढे बघा, आमचं वऱ्हाड या रंगमंचावर उतरणार आहे. आणि या रंगमंचावर असाच एक कार्यक्रम करणार आहे. तो कार्यक्रम तुम्ही असाच हसून घ्यायचा. तुम्ही पोटभर हसलात तर आमचं पोट भरेल. आणि असाच मी एकदा एका व्याख्यानाला गेलो होतो. त्या मंडळाचा वार्षिक उत्सव होता बरं, वार्षिक उत्सव. त्यात पुढं काय घडलं ते आता बघाच तुम्ही. तर खापरगाव सांस्कृतिक नवनिर्माण मंडळातर्फे माझ्याबद्दल काहीतरी सांग ना. सांगतो. तर खापरगाव सांस्कृतिक नवनिर्माण मंडळातर्फे बंधू माझ्याबद्दल काहीतरी सांग ना. सांगतो ना. तर आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन यांनी केले होते. तर बंधू आणि भगिनींनो, खापरगाव सांस्कृतिक नवनिर्माण मंडळातर्फे आजचे आपले प्रमुख पाहुणे. प्रमुख पाहुणे, आपलं संपूर्ण नाव काय? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. हा, तर आजचे आपले हे प्रमुख पाहुणे आणि माझे परममित्र श्री पुरुषोत्तम गजानन देशपांडे. लक्ष्मण. हो हो, श्री लक्ष्मण गजानन देशपांडे. यांना आज खापर गावातील निरनिराळ्या संस्थांतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात येईल. वास्तविक आम्ही सर्व संस्थांना हार आणण्याला सांगितले होते, पण आमच्या गावात म्हणावी तशी आणि म्हणावी तिथे एकी कळत नाही. पण तरी ज्या संस्थांनी हार आणलेले असतील तर त्यांनी ते घालावेत. बजरंग तालीम संघ,
हाताडे सायकल स्टोर, हसापूर कला मंच, साहित्य सभा, मराठी साहित्य सभा. पाहुणे, साहित्य सभेकडून कोणीही आलेलं नाही. साहित्य सभेवाले आले नाहीत का? जाऊ दे. यानंतर आमच्या गावातल्या शाळेचे चेअरमन मेहरबान तात्याजी बाबाजी खापरे यांना माझ्या संस्थेकडून पुष्पहार अर्पण करण्यात येईल. तात्याजी बाबाजी खापरे. तर आजचे आपले प्रमुख पाहुणे आचार्य आत्रे. ओ देशपांडे, देशपांडे, हो, आचार्य देशपांडे. नुसतं देशपांडे, नुसतं देशपांडे. नुसतेच देशपांडे. तर यांचं आज भरघोस भरगच्च असं स्वागत केल्यानंतर इथल्या म्युन्सिपाल्टीच्या 2 नंबर शाळेचे मुख्याध्यापक श्री बोरडाके गुरुजी यांना मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. बोरडाके गुरुजी. आपल्या ग्रामस्थ दिना हेतुनिमित्त परमपूज्य भाग्याचा दिवस आहे. तर मंडळी, रामदास स्वामींनी म्हणलेलंच आहे, साधू संत येती घरा तोची दसरा दिवाळी. आपल्या अध्यक्षांची चरणकमळ आपल्या गावाला लागली की नाही? हो, लागली लागली लागली. हे तर सद्भावकीच म्हणावं लागल. अहो, थोर पुण्याई जवळ असल्याशिवाय असलं काय घडत नाही बघा. यांच्याबद्दल मी काय बोलणार, यांच्याबद्दल मी बोलावं म्हणजे का आजव्या पुढे सूर्याने चमकल्यासारखं झालं बघा. यांच्या यशाबद्दल यशो तंतम निंदम जित्तंतम गंधनिंतम निंतंतम गंधम मिळला. आणि तरी पण अध्यक्षपदाचं हे स्थान मिळवण्यासाठी अत्यंत परिश्रम करू लागले बघा. हो, तरी पण संविधान कळलंच की हो. रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, असाध्य ते साध्य करीती प्रयास कारण अभ्यास तुका म्हणे. तर आमचे अध्यक्ष महाराज काढा त्याला बाहेर, काढा त्याला बाहेर. मगाचपासून बघून राहिलं काढ पोरग, काढ त्याला बाहेर, काढ त्याला बाहेर, काढा. पोरं आहेत ती. असो, तर आपल्या अध्यक्षांचं तर आपल्या गावात नाही 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 हे राहिलं की. अहो, आपल्या गावात उज्ज्वल अशी परंपरा लाभली बघा. रामदास स्वामींनी म्हटलं नाही की पुन्हा एकदा ते आपले बघा येते श्री प्रभू रामचंद्र. आपलं कोणते? हा, प्रभू रामचंद्र, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, गौतम बुद्ध, शमी कपूर. हो, आपलं ते हे हो, आपल्या शाळेचे चेअरमन मेहरबान तात्याजी बाबाजी खापरे, इतिहासाच्या पुस्तकातील बाजीप्रभू देशपांडे आणि आपले आजचे अध्यक्ष नुसते देशपांडे. ही सगळी थोर मंडळी त्या थोर परंपरेची आहे बरं का. आमच्या कापरगावच्या शिक्षणाच्या तळमळी बिबडे मी काय सांगू तुम्हाला सांगतो. आपल्या तंबाखूचं दुकान आणि केळ्यांचा बाजार पावले बघा यांच्या शिक्षणासाठी. नाही नाही, मी तर म्हणतो ते आहेत म्हणून तर गावात शाळा म्हणून मी आहे, आणि मी आहे म्हणून हे विद्यार्थी पण आहेत बरं का. आता काय म्हणू, स्वतंत्र भारतातील उत्कृष्ट नागरिक बनवण्याचं कार्य
जोरात चालू आहे. हाना त्या बारकुट्याला. अरे इथं पाहुणे बसले, मुस्काट फोडू तुझं. पोरं आहेत ती. असो तर आमच्या अध्यक्षांचा एवढा मोठा परिचय करून देण्याचं सद्भाग्य माझ्यासारख्या सदोष पुरुषाला लागलं हे मी माझं सद्भाग्यच समजतो. तर मग काय बोलावं मंडळी, तर मग काय बोलणार. रामदास स्वामींनी म्हटलेलंच आहे पुन्हा एकदा, कायमी पांगले बोलावी उत्तरे, उद्या शाळेत चांबडी लोळवतो बघ तुझी. मला तोंडावर स्तुती करायला अजिबात आवडत नाही. तुम्हाला सांगतो, मला तोंडावर स्तुती करायला अजिबात आवडत नाही. स्तुती करावी मंडळी, स्तुती करावी ती एका परमेश्वराची, आणि करू नये ती व्यर्थ वानराची. आमच्या अध्यक्षांचा एवढा परिचय करून देऊन मी माझं भाषण संपवितो. जय हिंद, जय खापरगाव. अयो आता 9:00ला 3 मिनिटं उरलेली आहेत. यानंतर आमच्या अध्यक्ष महाराजांचे भाषण सुरू होईल आणि 3 मिनिटांनंतर बरोबर 9 वाजता आम्ही आमच्या करमणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. अध्यक्ष महाराजांचे भाषण सुरू असेपर्यंत व्यासपीठावरील सर्व प्रतिष्ठित मंडळींची अल्पोपहाराची व्यवस्था पलीकडे केलेली आहे, तर त्यांनी तिथे चलावं. बरं येतं पाहुणा. आता अध्यक्ष महाराजांनी आपले भाषण सुरू करावे. आणि हो, आजचे आपले अध्यक्ष महाराज अतिशय विनोदी आहेत. ते आपणास त्यांच्या वाक्यातून सर्वांना हसवतील. तर श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या वाक्याला हसून त्यांना सहानुभूती दर्शावी. अध्यक्ष महाराज. बंधूनो आणि भगिनीनो, अरे आपण मला इथं बोलावलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. अरे असे हसता काय, मला भाषण तरी करू द्या. आपण कार्यक्रम पाहण्याला उत्सुक आहात. हो, अरे मी पण उत्सुक आहे. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. झाला जो कार्यक्रम करमणुकीचा झाला नाही, म्हणून त्या स्थानिक लोकांनी एक करमणुकीचा कार्यक्रम ठेवला. कुठल्या तरी मॅजिस्ट्रेट साहेबाचा दिलरुबाचा कार्यक्रम ठेवला. मॅजिस्ट्रेटच्या शिरस्तेदाराने दिलरुबा आणून ठेवला. सोबत एक शिरस्तेदार, एक बेलीत तंबोऱ्यावर. हा थाळ पाहून कानाला काही चांगलं ऐकायला मिळेल म्हणून कान टवकारून उभा राहिलो. मॅजिस्ट्रेट साहेबाच्या बायकोनी गज घासायला सुरुवात केली. क्वां क्वां क्वां. आणि गाणं कुठलं घेतलं माहीत आहे? वारा फोपावला. वारा वारा फोपा फा फा फा. 5 मिनिट नुसत्या फो शोधत होत्या. त्यांना फो काही सापडला नाही. शेवटी फोफावला मधला फावला घेऊन मोकळ्या झाल्या. यानंतर कुठला तरी कुमार, किशोर आणि अशोक यांनी दारूचा एक मनोरंजक कार्यक्रम ठेवला. वय वर्ष 5-7. त्यातून कुणाचा बोध झाला आणि कुणाची करमणूक झाली हे माहीत नाही. संवाद काही मला आठवत नाहीत, पण पुढे काय ते तुम्हीच बघा. दारू म्हणजे रे काय? अरे दारू हे एक पेय आहे. अरे पेय म्हणजे रे काय भाऊ? अरे जे आपण पितो ना ते पेय. खातो ते खेळ का रे भाऊ? अरे नव्हे, अरे दारू एक मादक पेय आहे. मादक म्हणजे रे काय भाऊ? मादक म्हणजे जे पिले असताना माणूस दिवसभर बडबड
बडबड बडबड करीत राहतो ना ते. अरे नव्हे, अरे मादक म्हणजे पिले असताना, जो माणूस पिले असताना दिवसभर गलिच्छ शिव्या देऊन मारहाण करतो ना ते. हा म्हणजे आपले मास्तर आहेत ना रे भाऊ. शी बुवा, मी तर तुझ्या पुढे हातच टेकले. हो हो, टेकले टेकले टेकले. तू तर मला बुच्चक कयातच टाकले. अरे दारू ही पातळ पातळ असून त्यात कधी कधी सोडा मिसळून पितात. हा म्हणजे सरबत का रे भाऊ. अरे नव्हे, दारू ही कधी कधी सोनेरी सोनेरी सुद्धा असते आणि त्यात सोडा मिसळून पितात. हा म्हणजे विस्की भाऊ. तुला रे कसे कळले. अरे ती तर आपल्या बाबांच्या कपड्यात लपलेली असते. लपलेली. चल चल तुला दाखवितो. चल चल चल. वा, बऱ्याच वर्षांनी खेड्यात आलो. खेडं म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहती हिरवीगार शेतं, ती हिरवळ, त्या उतरणीवरच्या गायी म्हशी, टोकीला मुंडासं, खांद्यावर घोगडी, हातात काठी असलेल्या शेतकऱ्याचं ध्यान. वा वा वा, अगदी छान वाटतं, शांत. अरे ओ शिरपा, अरे ओ शिरपा, अरे ओ शिरपा, अरे ओ चल हो बाजूला. अरे ओ शिरपा, काय करतो रे बा, चल की लवकर. आलो आलो रे तुया. ये ना बाबा. या नमस्कार नमस्कार नमस्कार. म्हटलं नडीत काय अडकलं बिडकलं की काय, बघतो तर फडकाच अडकलंय. काय पाहुणं, नमस्कार. गावात नवीन दिसतास. हो हो हो. वेलकम वेलकम टू माय खेड. ओ शब्दाला काय वजन बिनाचा प्रकार असतो की नाही. चला तिकडे कोपऱ्यात, हाताची गाडी तोंडावर, चला तिकडे मागे येऊन बघू नका, पुढे चला पुढे चला पुढे चला. अरे ओ शिरपा, काय करतो रे बा, चल की लवकर. चल की चल की चल की चल की चल की चल की चल की. मग काय म्हणायचं याला, इष्ठाय. काय पाहुणं, काय म्हणायचं याला, इष्ठाय. तुम्हाला जमते का आमच्या गावाकडची इष्ठाय. नाही नाही, तुम्ही एकदा करा. अरे ओ शिरपा, चल की चल की चल की. ओ पाहुणं, या वयात असं रागवायचं नसतो. थांबा. अरे ओ शिरपा, चल की बा. आलो रे दुया. ये आलो आलो आलो. पाहुणं, हे आमचा शिरपा. काय रे, कशा बाईक का बोंबा मारून राहिला. अरे लेका, कुठं होता तू. लेका काय सांगू तुला, लय काम असतात मला, लय काम असतात. कापड धुवायची, आंघोळ करायची, कधी कधी. हे बघ कोण आलंय बघ. अरे हे कोण आणलं बरोबर. बघ बघ. अरे नमस्कार नमस्कार. पकडा पकडा, चावणार नाही, पकडा. हो ना, चावलं का ते. नाही. कसं चावल, घरचं आहे आपल्या. अरे भाऊ कांच्या गावाचं म्हणायचं तुम्ही. मुंबई. बॉम्बे. मुंबई. बॉम्बे. मुंबई. मुंबई. बॉम्बे. बॉम्बे तर बॉम्बे जाऊ दे. मग बॉम्बे म्हणायचं. कानाला कसं गार वाटतंय, झिमे 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 झिमे. मग बॉम्बे म्हणायचं. पाहू ना, बॉम्बेचं म्हणायचं ना तुम्ही. हो. मग इथे कुठे खेड्यात वाढवाकडी केली. इथलं जीवन बघायला आलो मी. हा, इथे कसलं आलाय जेवण. बॉम्बेचं फर्स्ट क्लास जेवण सोडून इथे खेड्यात जेवायला याची कसली अवदसा आली आहे तुम्हाला. हो, जेवण नाही जेवण नाही, जीवन. इथली माणसं कसं असतात, इथलं खेड्यात वातावरण कसं, ते बघायला आलो मी. अहो
हो इथे कसला आलाय निसर्ग, इथे नुसतं दगड दोंडा माती आणि शान. हा पण नाही म्हणायला एक टुरिन टाकी आली या गावात. टुरिन टॉकी म्हणजे टुरिन टाकी ही म्हणजे काय? हे धुळ्या काय रे तूच बघ. चल हो बाजूला. तुम्हाला ट्विन टॉकी माहिती नाही? नाही. तुम्हाला ट्विन टॉकी माहिती नाही? अरे नाही बाबा. फुकट तुमची जिंदगी आणि ती फुकट. फुकट. ओ काय पाहून असं करता? ते नाही का एक पडदा असतो, त्यावर 2 माणसी येतात, त्यापैकी एक हिरो असतो आणि एक हिरवी नसती. समरांग पमरांग समरांग पमरांग समरांग पमरांग भुश. अरे मग टुरिन टॉकीज म्हणा ना. कळलं बाबा एकदाच. अरे देवा. हो तेच हा टुरिन टाकी आली या गावात. यावेळी लय छाक पिक्चर आले आहेत बघा. हे धुळ्या हा? मागच्या वेळी आम्ही कोणता पाहिलेला रे तो? कोणता पाहिलं होतं रे? हा दिल धडके अंजिया तडके. काय शाबास. पाहिलं का? नाही. टॉमी कपूर आणि दमयंती माला कलेजा खलास झाला. पाहिलं? नाही पाहिला बाबा मी. अहो पाहुणं तुम्ही दिल धडके जिया धडके नाही पाहिला? नाही पाहिला अहो टॉमी कपूरचा सिनेमा नाही पाहिला? बाबा नाही पाहिला. अहो आईच्या नाही पाहिला? नाही पाहिला. आई शाबास. ये धर याला धर. ये धर याच्या मारी. अरे कोण आहे रे तिकडे? इथले लोक या. अहो पाहुणं ओ बॉम्बे 3 थिएटर सिल्वर जुबली झाली आणि तुम्ही दिल धडके जिया धडके नाही पाहिला? नाही पाहिला बाबा. मग काय मग तुम्ही असं गजे पाना येड्यावानी फिरत आहात? तुम्ही इकडे या. बोला. इकडे काही लोककला वगैरे चालते का? ते काय असते? लोककला माहित नाही? लोककला म्हणजे तमाशा लावणी असलं चालतं का? हो पाहुणं तुम्हाला लावणी बघायची आहे? हो. मग काय बोलत असताय लोककला वगैरे कुठल्या भाषेत? लावणी बघायची आहे म्हणा ना मग. हो पाहुण्याला लावणी बघायची काय सांगतो? म्हणजे पाहुण्याला बाई बघायची. बाई घेऊ का? घे. पाहुणं तुम्हाला लावणी बघायची आहे ना? हो. म्हणजे एकदम फसिसला जाऊन हो, एकदम फसिसला जाऊन हो. पाहिजे ना. बॉम्बे नाही इथं. फसिसलाच लावणी फक्त बॉम्बे. नाही. तुम्ही ती बघितली का? हौशी येडवट करीन उर्फ डिट्टो माला. हिला तका तिला करा, तिला तका हिला करा, हिला तका तिला करा, तिला तका हिला करा. म्हणजे काय? म्हणजे शेम टू शेम. अरे शिरपार पाहुणं या आमचा बा. पाहुणं यांचा नाशिर हुसेन. शिरप्या यांची ललिता पवारे. बरं का पाहुणं येतो बरं का. बा लय हाका मारायला लागलाय. आमची दमयंती मला तिला गोठ्यात बांधायची आहे ना. दमयंती मला गोठ्यात? हो दमयंती मला मस्त नाव आमची. तुम्ही म्हशीचं नाव दमयंती मला ठेवता? हो मग माणसाची नाव काय ठेवतात? काय पण आपल्या धावळ्या पिवळ्या नेहमी शिशू हाडाड. अहो पाहुणं याच्या नादाला काय लागलाय? ओ तुम्हाला यांच्या रेड्याचं नाव माहितीये का? काय? प्राण. सारखा फिरतय गावामध्ये एका डोळ्याला पट्टी बांधून. आता मला सांग, तुम्ही म्हशीची सर्व्हिस करायला लागल्यावर तुमचा बा काय करतो र? आमच्या बाला काय करायची गरज आहे? मग याचं काय? आमच्या बाचा साक्षीचा धंदा लय जोरात चाललाय. साक्षीचा धंदा म्हणजे? हो आमच्या भावाची आज साक्ष आहे कोर्टात. अरे आज कोणाची साक्ष आहे रे? अरे ती मारामारी झाली नव्हती का दुम्या आणि नाराची? त्या मारवाड्याच्या अंगणात? हो तीच. अहो पाहुणं तुम्हाला सांगतो काय मारामारी झाली होती, काय मारामारी. अरे जायचं का आपण बघायला? अरे गेलो असतो रे पण काय लय कामं पडले आहेत बघा. बरं पाहुणं येतो का? बरं. बा लय हाका मारायला लागलाय. बरं. शिरपार आलो
आलो आलो पिताजी याहू शिरपा आया पिताजी आलो आलो काय मग पाहुणं कसं काय वाटलं आमचा शिरपा? परफेक्ट अनब्रेकेबल. मग काय विचार केलाय, जायचं का आपण? आता तमाशा नाही आणि लावणी नाही, जाऊया साक्ष बघायला. चला मग. चला. गावातील भिकू धायमोडे आणि नारायण जगनाडे यांच्यात झालेल्या मारामारीचा खटला न्यायमूर्ती जोशी साहेबांच्या कोर्टात सुरू होत आहे. हो, आरोपी नारायण जगनाडे हाजिर है. आरोपी नारायण जगनाडे हाजिर है. आरोपी नारायण जगनाडे हाजिर है. साक्षीदार मादा हाजिर है. कॉलिंग अगेन. साक्षीदार मादा हाजिर है. हाजिर है, हाजिर है, हाजिर है. शपथ घ्यायला सांगा. शपथ घ्या. म्हणा, ईश्वर साक्षा खरं सांगणार, खोटं सांगणार नाही. हा हो, हा काय बोला ना, ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. हो पण म्या म्हणतो खोटं का बोलावा माणसानं, खोटं का बोलावा? हो धरमराज खोटा बोलला होता तेव्हा त्याचा अंगठा गळून पडला होता, माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे? हे बघा, तुम्हाला इथे पुराण सांगायला बोलावलं नाही. शपथ घ्या, बोला. जो खरं सांगेन, खोटं बोलणार नाही. हा घेतो शपथ. ऐचन युअर ऑनर. हो, ते शपथ घ्यायला सांगतात ते आता नीट घ्या ना आधी. नाही म्हणलो का आपण? नाही म्हणलो का? घेतो घ्या शपथ. ना शपथ. एकदाच बोला, ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. हो आता खरं सांगेन म्हटल्यावर खोटं सांगणार नाही आलं की लग लगन. हे म्हणजे आमच्या चंपाचं अंबरावानी झालं. त्याला कोणीतरी म्हटलं मस याली रेडकू झालं तर म्हणतो मस गाभण होती काय. ओ आता मला सांगा, मस गाभण आहे म्हटल्यावर तिच्या पोटात रेडकू असणारच. तसंच खरा सांगेनच्या पोटात खोटा नाही सांगणार असणारच. अहो पण असा कायदा आहे. तिच्या अदोगर नाही का सांगायचं? कायद्याच्या विरुद्ध कधी गेलोय का आपण तिच्या आईला? ओ शिव्या देऊ काय काय देत आहे? कोर्टाचा अपमान होईल ना. शिव्या दिल्या? म्या शिव्या दिल्या? हो कोण म्हणतो त्याच्या माईला? त्याच्या हो आयुष्यात कधी शिवीचा इटाळ नाही आपल्या जिभेला. आपल्या साहेबांच्या समोर असं होईल का? मग म्हणा ना एकदाच, ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. ते पहिलं म्हणलेलं आहे, दुसरं म्हणतो काय ते? खोटं सांगणार नाही. एनिवेज लेट्स प्रोसीड. कम टू द पॉइंट. काय नाव काय? कोणाचं? आता इथं का दुसऱ्यांची नावं सांगायला बोलावलंय तुम्हाला? तुमचं नाव सांगा. माझं होय मादा मादा. पण गावकरी माधू काका म्हणतात ना आपल्याला. बरोबर. बापाचं नाव? हो जाऊ द्या, आता गरीबाच्या बापाचं नाव काय करायचंय? गरीबाच्या बापाला नाव नसतं का? हो तसं ना हो, उलगला नावाच. त्याला कशाला या नाचत्या भानगडीत खेचताय? हे बघा, तुम्ही मला बापाचं नाव सांगा. बापाचं नाव? हा. होत बघा असंच काहीतरी. अरे काय आहे, बापाचं नाव नाही आठवत तुला? हो बापाचं नाव विसरतो का कधी कोण? अहो मग सांगा ना बापाचं नाव. मग ओरडता कशावाने असं खंडणी गोळा करायला आला बरे? राघू राघू. आडनाव? दोन आहेत. एक तरी सांगता का? दोन्ही सांगतो. मादा राघू जगनाड, मादा राघू पाटील. कोणी जगड्यानं म्हणतात, कोणी पाटील बुवा म्हणतात. साहेब आपल्या सत्यनारायणाला कसं सत्यदेवा म्हणतात ना, बरोबर तस. काय साहेब सत्यनारायणाची कथा माहितीये का? नाही माहित? नाही हो. तर एक साधू वाणी असतो. पुरे पुरे. ह्या आरोपीला ओळखता का? याला हा? त्याच्या बाला पण ओळखतो.
मग ह्याला ज्या मारामारीत अटक झाली त्या दिवशी काय काय पाहिलं ते सांगा पाहू. हा आता कसं हे शिस्तीमध्ये आलं बघा. असं विचारलं की सांगणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्याचं दोघांचं पण गाडं कसं असं लाईनी देत. काय साहेब, तुमची आणि आमची पहिली भेट हो तुमच्या अगोदर आटले साहेब होते इथे, तेव्हा लय होणार यायचं आपलं. आटले साहेब होते तेव्हा काय काय झालं ते नको, तुम्ही मारामारीच बोल. मग तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली का मारामारी? आता दुसऱ्याच्या डोळ्यानं माणसं कशी काय बघता मला नाही कळत. तुम्ही फक्त हो की नाही एवढ्या 2 शब्दात उत्तर द्या. पाहिलीच स्वतःच्या डोळ्याने मारामारी, हो की नाही? हो. काय काय पाहिलं? बोला ना, गप्प का? हो बोला. हो साहेब, काय तुमच्या या वकील साहेबांनी सांगा काय ते जे काय विचारायचं आहे ना ते आपल्या अगोदर दसक्याची पक्क करा, मग विचारा. काय ते हो आता सांगता जे काय विचारलं त्याचं उत्तर होय की नाही 2 शब्दात द्यायचं. लगेच विचारतात काय पाहिलं आणि काय नाही ते सांगा. हो आता मला सांगा काय पाहिलं आणि काय नाही हे होय की नाही या 2 शब्दात कसं सांगायचं? बरं बुवा, तुम्हाला जे वाटतं तसं सांगा. अरे वा, हे पण आलं की शिस्तीमध्ये. बोला, सांगतो बरं. तर अशी सांज होत आलेली, अशा सावल्या लांबल्या होत्या. म्या आणि पांडा. पांडा म्हणजे लवाराचा पांडा, सुताऱ्याचा नव. हे लिहून घे, लिहून घे. हो तुम्ही तिकडे. तर म्या आणि पांडा आणि सोबत गणपा दादू पिचिंद्रे, पांडाचं बापाचं नाव. अशा चावडीवर बसलो होतो. आपल्या गावातला काय सूर्य बुडाला नव्हता. तुमच्या गावाकडे सूर्य का जगा वेगळा असतो का? तसं नव, आमच्या गावाला उगवती माळावर येते आणि पल्याडच्या गावाला डोंगरावर येते. काय सांगता काय का? वकील साहेब काय आहे? तर म्या आणि पांडा असे समोर बसलो. साहेब, तुम्हाला भैरवाचं देऊळ माहितीये का? ते भैरवाचं नाही हो. नाही माहित? नाही हो. हो आटले साहेब होते तेव्हा घेऊन गेलो होतो आपण त्यांना. आटले साहेबाचं नाव काढू नका. हो का तुमचं आणि त्यांचं बरं नव्हतं का? नाही हो. सांगतो बरं. तर अशी सांज होत आलेली. पुढे पुढं मागे 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 अजून मागे 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 मागे. आता साहेब म्हणाले पुढं म्हणून गेलो पुढं. हो तसं नाही, पुढे म्हणजे सांज झालेली, त्या पुढे काय झालं? त्या पुढे रात झाली. तर अशी सांज होत आलेली. म्या आणि पांडा. पांडा हा, पांडा गणपतीच्या बापाचं नाव. असं बसलं होतं. तिघही चावडीवर बसलो होतो आणि इतक्यात मी गणपाला म्हणलं, काय? गणपा गड्या तंबाखू काढ. तंबाखू. गणपानं तंबाखू काढला बरं, म्या चुना काढला आणि पांडाची सुपारी. इतक्यात मला कुलकर्णी तात्या तिकडून जाताना दिसले. तर मी तात्याला म्हणलं, काय तात्या सुपारी खाणार काय? ह्याचा मारामारीशी संबंध येतो का? हे बघा तुम्ही वाईच गप्प राहा, मला कसं समज व्यवस्थित. हो काय गप्प काय? राहायच. तर मी तात्याला म्हणलं, काय तात्या सुपारी खाणार काय? तर तात्या म्हणाले, तुम्हाला सांगतो साहेब, तात्या कुलकर्णी म्हणजे 1 नंबरचा फुकट्या. हो त्या फुकट्यात असा कोणी शानपण दिलं ना तरी सुद्धा तो खाईल. काय घाणेरडं बोलताय? तर मी विचारलं कुलकर्णी तात्यांना, काय तात्या सुपारी खाणार काय? तर तात्या म्हणाले, अरे तुम्ही बोला, तुम्ही बोला. तर मी म्हणलं अर्तिका काढा. अडकित्ता अर्तिका अडकित्ता अर्तिका तुमचं काय अर्तिका? बोला काय बोलायचं. तात्याने अर्तिका काढला. मी आज सुपारी अर्तिकात धरली आणि फोडायला सुरुवात केली. हो हे काय? सुपारीचा आवाज. अरे बाप. आणि असा तात्या मोरा हात पुढे केला. बरोबर, हे पण तात्यावानी
इतक्यात तुम्हाला सांगतो साहेब, पलेडच्या गावाकडून जी काय बॉम्बा बॉम्ब अशी आरडा ओरड सुरू झाली. तात्या कुलकर्णी आपला अर्तिका पांडाची सुपारी आणि तंबाखूची जंजी घेऊन फरार. कुठल्या दिशेने झालेला आरडाओरडा? पलेड. अहो पल्याड म्हटल्या कुठच्या दिशेने? आता गरीबाला कुठं काय कळतं दिशेचं? गरीबाला दिशा पण कळत नाही का? साहेब हा. आता मला सांगा, रात्रीचं कुंत्र भुंकत्यात, हो बरोबर. भुंकत्यात ना बर. मग मला सांगा, तुम्हाला कोणी विचारलं की ते उगवतीच्या दिशेने भुंकत्यात की मावळतीच्या, तर तुम्ही सांगू शकाल वय की नाही? एवढंच सांगा. नाही हो, नाही हो. हा, तर मी गणपाला म्हणलं, गणपा गड्या मारवाड्याच्या घराच्या दिशेने तर आरडाओरडा मेला असेल का र? तर मला म्हणतो माणूस मेल्याचा आवाज नवा, कसला? भलतीच काहीतरी भानगड दिसते. मी म्हटलं जायचं का बघायला? तर म्हणतो कसा, कुलकर्णी तात्याने तंबाखूची जंजी पळवली ती अगोदर आणतो. ह्या नुसत्या भानगडी कशाला सांगताय? मारामारी जे जे घडलं ते थोडक्यात सांगा. थोडक्यात म्हणजे कसं? थोडक्यात. थोडक्यात म्हणजे कसं? तुम्ही मला सांगा, थोडक्यात म्हणजे कसं? थोडक्यात म्हणजे कमी शब्दात हो. आता मला सांगा, रावणानं रामाची बायको पळवली आणि रामानं रावणाची 10 मुंडी साठवून बायको परत मिळवली. इतक्यात संपलं का रामायण? ते आम्हाला नको आहे. इतक्यात संपलं का रामायण? नको आहे ते. रामायण म्हणजे कसं हवं सांगता की काय? तर तिथं एक दशरथ राजा ते होता. आम्हाला नको आहे. हो केली सुरुवात. त्याला 3 बायका काय होत्या. हो नको बाबा, हे काय काय चाललंय हे? 3 बायका असून सुद्धा त्यांना पोरं होत नव्हती. त्याला आम्ही काय करणार? मग त्यांनी यज्ञ मांडलेला आहे, कसला यज्ञ? पुत्र कामिष्टिका. पुत्र कामिष्टिका म्हणजे? पुत्र कामिष्टिका म्हणजे पुत्र होताना मिष्टिक का होते? हो त्यांनी यज्ञ मांडलेला आहे, पुत्र कामिष्टिका. तुम्हाला ना मी सांगतो, तुम्हाला ना काय तुम्हाला करायचं आहे? हो नाही हो, बोला काय बोलायचं. तर त्याने यज्ञ मांडलेला आहे, पुत्र कामिष्टिका. त्या यज्ञात ती खीर आलेली आहे. मग त्या 3 राण्या ती खीर घटाघटा प्यालेल्या आहेत. नंतर त्या पोटूशी राहिलेल्या आहेत आणि मग त्यांना पोरं झालेली आहेत. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. छे नाही 4. हो मग ती पोरं हळूहळू मोठी व्हायला लागली. तिकडे जनक राजानं सीतेचं स्वयंवर मांडलेलं आहे. आपले प्रभू रामचंद्र तिथे गेलेले आहेत. मग त्यांनी तो धनुष्य असा बागवलेला आहे आणि नंतर सीतामाईने त्यांच्या गळ्यात माळ घातलेली आहे. हो काय? सीतामाईला घेऊन प्रभू रामचंद्र अयोध्येत आलेले आहेत. सगळीकडे कसा आनंद झालेला आहे. इतक्यात रातच्या वक्ताला आपले दशरथ राजा म्हणतात कसे, अग कौशल्ये, आपली पोरं आता मोठी व्हायला लागली, तेव्हा राज्याभिषेक करायला हवा. इतक्यात तुम्हाला सांगतो साहेब, ती मंतरा त्या माईला, त्या मंतरेच्या मंत्रेला शिव्या का देताय? का मंतरा तुमची मावशी होती का? बोला तुम्ही पाहिजे ते बोला. काय पाहिजे तो बोलाव, मला काय पडलंय? मला सांगतो साहेब, ती मंतरा म्हणजे 1 नंबरची डॅम्बिस बाई. तिने त्या कैकेयीचे कान फुंकलेले आहेत आणि आपल्या प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवलेलं आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला गेलेत. त्यांच्या मागोमाग सीतामाई गेली, त्यांच्या मागोमाग तो लक्ष्मण पण गेलाय. तो भरत मात्र तिकडेच बसून आहे. वनवासात जाऊन एक झोपडी बांधून त्या झोपडीमध्ये ती राहिलेले आहेत. आणि एक दिवस काय होतं माहितीये, आपली सीतामाई आहे ना, सीतामाई, तिला ते सोन्याचं हरिण असं नाचताना जंगलातून दिसलंय. असं हा, आणि सीतामाई म्हणते कशी, देवा मला त्या सोन्याच्या हरणाच्या कातडीची चोळी बनवून पाहिजे. तुम्हाला सांगतो साहेब, या बायका कुठं काय मागतील? आता मला सांगा, सीतामाई तिथे जंगलामध्ये होती ना, मग काय करायची होती तिला सोन्याची चोळी? बरोबर. काय करायची होती तिला सोन्याची चोळी? एकदम बरोबर.
एकदम बरोबर. काय म्हणतात सांगा मला, काय करायची सोन्याची टोळी? एकदम बरोबर. इकडे या. काय करायची होती तिला सोन्याची टोळी? सांगा मला. बरोबर. काय करायची होती तिला सोन्याची चोळी? आता मला काय माहित. साहेब तुम्ही मला सांगा, काय करायची होती तिला सोन्याची चोळी? मी होतो का त्यावेळी तिथे? तुम्ही मला सांगा, काय करायची होती तिला सोन्याची चोळी? मी तिचा शिंपी होतो का? अहो आणि हे काय आहे? चला चला थांबा तिथे. काय काय आहे चाललंय? मागे मागे मागे. सांगा मला, काय करायची होती तिला सोन्याची चोळी? अजून नाही तेच. आई शपथ हो, मला नाही माहिती हो. तुम्हाला माहिती नाही? मग रडता कशाला? हे सांगतो ना. सीता माईकडे मागितली सोन्याची चोळी आणि आपले प्रभू रामचंद्र नवरा पडला ना, धावले लगेच. आता नसते धावले तर सांच्या वक्ताला सीतामाई बोलली असती, आता खावा कंदमुळ आणि पडा चीप. ते मारीस राक्षस मोरा मोरा धावतय, त्याच्या मागोमाग आपलं प्रभू रामचंद्र धावतायत. आणि इतक्यात मध्यंतरीच्या काळात रावणीकडे येऊन आपल्या सीतामाईचं हरण केलेलं आहे. हरण म्हणजे किडनॅप. सीतामाईचं हरण केलेलं आहे. प्रभू रामचंद्र परत येऊन बघतात तर काय, सीतामाई गायब. सीतामाई गायब, झोपडी वेकंट. आपले प्रभू रामचंद्र असे ढसा ढसा रडायला लागले. तुम्हाला सांगतो साहेब, देव असून पण ते रडत होते. मला इतकं वाईट वाटलं माहितीये. पण शेवटी देव काय माणूस काय, बायकोवरचं प्रेम ना. मग आपले प्रभू रामचंद्र रडत रडत तिकडे त्या दंडकारण्यात गेलेले आहेत. मग तिथे त्यांना आपले हनुमंत भेटलेले आहेत. मग त्याने ती वानरं गोळा केली आणि त्यांची एक सेना स्थापन केलेली आहे. आणि हनुमंताने डायरेक्ट उड्डाण केलेलं आहे श्रीलंकेमध्ये. श्रीलंकेला? तिथं श्रीलंकेमध्ये जाऊन रावणाच्या पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे आणि त्यांच्या शेपटीवर घासलेट ओतून आग लावून दिली. हनुमंत उड्डाण करत चालले, साइड बाय साइड लंगेतले सगळे बंगले जाळत सुटले. साइड बाय साइड. तुम्हाला सांगतो साहेब, ही बंगले जाळण्याची प्रथा आहे ना, तेव्हापासून सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात त्या वानराने सेतू बांधून पूर्ण केलेला आहे. सेतू म्हणजे उड्डाण पूल. उड्डाण पूल? त्या वानराने सेतू बांधून पूर्ण केलेला साहेब. आजकाल सारखा असा अर्धवट नाही ठेवलाय. बरोबर. मध्यंतरीच्या काळात तो रावणाचा भाऊ बिभीषण इकडं रामाच्या पार्टीचा जोर आहे म्हटल्यावर गदेवरचं निशाण सोडून धनुष्यमानावर शिक्का मारतोय. बरं शाबास. म्हणजे त्याने पार्टी बदललेली आहे. त्याने पार्टी बदललेली आहे साहेब. हे पार्ट्या बदलण्याचं पण तेव्हापासूनच सुरू आहे. इकडनं राम आलेला आहे. आवाज कुणाचा? तिकडनं रावण आलेला आहे. रावणाची ना पंचायत झाली. पंचायत. कारण रावणाची 10 तोंड ना. एक तोंड म्हणतं असं कर, दुसरं म्हणतं असं कर. एक म्हणतं असं कर, दुसरं म्हणतं असं कर. रावणाची कम्प्लीट म्युन्सिपाल्टी झालेली आहे. एक एक नगर सेवक कसा एकदा हा एकदा ना, एकदा हा एकदा ना म्हणतो ना, तसा. पण आपला प्रभू रामचंद्र तसा ना. ते म्हणजे आपले प्रभू रामचंद्र म्हणजे एक पत्नी एक बाणी. त्यांनी एकच बाण सोडलाय असा झुपू. रावणाची 10 तोंड घडाघडा 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 खाली कोसळली. जम्बो मंत्री मंडळ कोसळावं तसं. रावणाचा पराभव झालेला आहे. सीतामाईला घेऊन प्रभू रामचंद्र पुष्पक विमानात बसून अयोध्येत आलेले आहेत. सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. ह्याला म्हणतात संपूर्ण रामायण. शॉर्ट अँड स्वीट. काय साहेब, काय आजकाल काय लोक कमी पळवतात का बायकांना? नाही हो. पण होतं का त्यांच्यावर रामायण? नाही. कुणाची बायको आणि कोणी पळवली याच्यावर रामायण होतं. बरोबर बरोबर. काय साहेब, तुमचा काय अनुभव वगैरे?
यांच्या अगोदर आटले साहेब होते ना, आटले साहेब लय शौकीन होते. म्हणून सांगतो, मला जे काय सांगायचं असेल ना तो असं इस्ताराने सांगावा लागेल. सांगू की नको? होय की नाही? होय. हा तर पांडा आला, पांडा आला पांडा बसवा त्याला चहा वगैरे द्या. हा तर म्या आणि पांडा अशी म्या खुट्यावरची घोंगडी काढली, खांद्यावर टाकली आणि डायरेक्ट निघालो. कुठे? गायकवाड्याच्या वखारीकडनं डावी बाजू आणि डायरेक्ट मारवाड्याच्या अंगणात. तिथं बघतो तर काय, ही अशी माणसाची गर्दी, ही अशी माणसाची गर्दी, अशी दाटी. त्या दाटीत मला हा नाऱ्या दिसला. आरोपी नाऱ्या म्हणा. आरोपी नाऱ्या. अरे भीतो की काय तुला? बघा बघा कसं करून दाखवतो साहेब. आरोपी नाऱ्या, याच्या हातात कुऱ्हाड. ती कुऱ्हाड ह्याने भिक्याच्या डोक्यावर घातली बरोबर. तुम्ही बघितलं की मी बघितलं? बोला, मला सांगू दे. आरोपी नारे, याच्या हातात कुऱ्हाड, तिकडनं भिका, त्याच्या हातात कुदळ. नाऱ्याच्या हातात कुऱ्हाड का होती? हो, लाकूड तोड्याचा धंदा त्याच्या हातात कुऱ्हाड नाही तर काय असणार? खुरप. काही येड्यावानी प्रश्न विचारतात. तुम्ही बोला. आता मला सांगा, तुमचे न्याय देणारे मॅजिस्टर बरोबर हा ना, त्यांच्या हातात लेखणी असेल की वस्तारा? हो, ज्याच्या त्याच्या धंद्याप्रमाणे त्याचं अवजार असतं. आरोपी नारे, याच्या हातात कुऱ्हाड, इकडनं भिका, त्याच्या हातात इळा, कुदळ. हा म्हणतो कसा? यो नाऱ्या. म्हणतो ये भिक्या, यो नाऱ्या, ये भिक्या. दोघांनी अशी आपली अवजारं उचलली. पहिला घाव कोणी घातला, भिक्याने का नाऱ्यानं? बोला बोला. ते काय त्या गर्दीमध्ये मला दिसलं नाही. अरे काय म्हणजे तुम्ही पहिला घाव कोणी घातला ते पाहिलंच नाही तर? छे, हो सगळे भिडू एकत्र एकमेकांना भिडले. पावसाचं पाणी असतं बघा, पावसाचं पाणी शेतातलं, वड्यातलं, नदीतलं, समुद्रात. आता मला सांगा, ते समजा पाणी गोळा केलं आणि त्यात बोट बुडवून तुम्हाला विचारलं हे पाणी कोणचं ते सांगा, तर तुम्हाला सांगता येईल का? सांगता होय की नाही? होय की नाही एवढंच सांगा. होय की नाही? नाही मग झालं.